गोपालपाडा संघ चला आपलाही प्रतिनिधी लवकर यायचं। हेदूचा पाडा विपक्ष दलकन या दोन संघामध्ये लढत चालू आहे। चला थोडं स्पीड अप करा, फलंदाज मैदानामध्ये जायचे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे। पंधरा मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करणं हे ग्राह्य धरलं जाईल आणि जर 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट झाले नाही तर एक खेळाडू 30 सर्कल मध्ये ऍड करायचं। अभि सावंत सर विनंती असेल तुम्हाला, तुम्ही सुद्धा टायमिंग लावा। हेदूचा पाडा संघाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। नॉन स्ट्राईकला भगवान आणि स्ट्राईक एंडला शुभम अशी जोडी असेल मैदानामध्ये। तर गोलंदाजीसाठी सज्ज गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज गौरव। पहिला चेंडू या ठिकाणी गौरव दादा उपस्थित आहे, टेनिस क्रिकेटचे सर्व आणि या ठिकाणी गोलंदाजीसाठी सुद्धा गौरव आहे। पहिला चेंडू पाहायला गेला तर हेमंत सरांचा इशारा येतो, वाईट चेंडू पाहायला मिळतो। सर्वात मोठी स्पर्धा शहापूर तालुक्याचा वर्ल्ड कप धर्मवीर चषक आजचा दिवस क्रमांक 2 आहे। कबल 12 दिवस रंगणारी स्पर्धा। पाहूया पुढचा चेंडू। हा चेंडू नो चेंडू घोषित केला। नो चेंडू आहे आणि नक्की फ्रीड असेल, फलंदाजाला सुवर्ण संधी असेल। आलेल्या सर्व प्रेक्षक राजांना विनंती असेल का या ठिकाणी तुमच्यासाठी लकी ड्रॉ आहे आणि ह्या ठिकाणी कुपन फाडून घ्यायचे आपल्या नावाचा। आणि हा चेंडू पाहायला गेला तर थोडासा जास्तीच वलन घेतो आणि चेंडू व्हाईट पाहायला भेटतो, म्हणजे फ्रीड कंटिन्यू राहणार। पहिला चेंडू व्हाईट, दुसरा चेंडू नो आणि तिसरा चेंडू पुन्हा एकदा व्हाईट पाहायला भेटतो। पाहूया फ्रीड चेंडू। आता मात्र एक साइडच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी। एका धावेने मात्र संघाची धावसंख्या आता पुढे सरसवली जाईल। धावसंख्या होती 4 धावा। कुठेतरी गोलंदाजाला सूर सापडत नव्हता, आता चेंडू मात्र अप्रतिम चेंडू टाकला। फ्रीड चेंडू होता, मोठा फटका मारून दिला ना, बॅटीची कडा लागली, घोषांकित क्षेत्र म्हणजे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय एका धावेसाठी। चला थोडं स्पीडअप करायचे, 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक कंप्लीट करणं आहे। जर नाही झाले 3 षटक 15 मिनिटांमध्ये कंप्लीट तर एक खेळाडू 30 सर्कल मध्ये ऍड करायचं। पाहूया आता मात्र स्ट्राईक केला डावकराचा फलंदाज। पहिला चेंडू स्पर्श करत असताना काय फटका सजवलाय, डोळ्याचं पार न फेडणारा फटका। हा चेंडू जातोय 6 धावांसाठी। धर्मवीर चषक मधला हा षटकार। प्रेक्षक राजा विनंती आहे तेवढा चेंडू फेकायचा। फटका अप्रतिम होता, डोळ्याचं पार न फेडणारा फटका। बॅटला ज्यावेळी चुंबन घेतला चेंडूने, चेंडू 6 धावांसाठी गेला। 6ने धावा पाहायला गेला तर 10 झाल्या। पुढचा चेंडू पाहूया। पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंचावर मारायचा होता। हा चेंडू आता मात्र दूरवर ठेवला, बॅटच्या फ्लो मध्ये येऊन दिला नाही आणि बघता बघता षटकार मारल्यानंतर पुढच्या चेंडूवर उत्तर देतो निर्धाव चेंडू टाकून, म्हणजे चांगली गोलंदाजी तो करतोय। आतापर्यंत त्याच्या षटकात चेंडू टाकून झालेत 3 चेंडू आणि 3 मध्ये 10 दिल्यात। पुढचा चेंडू फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक थोडासा फॉर्मलिंग पाहायला भेटला आणि लगेच 2 खेळाडूंमध्ये 1 धाव मध्ये कन्वर्ट केले। धाव
एक धाव कंप्लीट केली, एका धावाने संघाची धाव संख्या 11 या अंकीवर पोहोचल्या. षटक क्रमांक पहिलं पाहतो आपण. दोन संघांमध्ये लढत पाहतो. एका साईडला संघ पाहायला गेला तर हेतूचा पाडा संघ आणि एका साईडला दलखन संघ. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू उडवला आकाशालगत. पाहूया उंची जास्त अंतर कमी, क्षेत्ररक्षक जातो, जज करतोय आणि त्या ठिकाणी अप्रतिम कॉट घेतोय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. दलकन संघ विचार केला तर नक्कीच भगवान असेल, त्या ठिकाणी झेल टिपला, अप्रतिम झेल टिपतोय. मूर्ती लहान कीर्तिमान असा खेळाडू आहे, पण जेव्हा जेव्हा घोळ मैदानावर त्याची बॅटिंग पाहिले ना, अप्रतिम फलंदाजी, 360 फलंदाजी तो करत असतो दलकन संघाकडून खेळत असताना. पण आज आपल्या गावाच्या नावासाठी आज मला या ऐतिहासिक मैदानावर खेळायचं आणि तो म्हणजे भगवान. पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा फक्त लेग साइडच्या दिशेने दिशा दिली चेंडूला. चेंडू बाउंड्री लगेच जातोय आणि हा क्षेत्ररक्षक धावतोय, फलतोय. जीवाच्या अंतःकरणापासून धावला, पडला, चेंडू उचलला आणि फेकला. तत्पुरता घेतल्या गेल्या या धावा मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा. साज, बाज और ताज 3 धावा कंप्लीट केल्या. फटका सूर एक होता. क्षेत्ररक्षक धावत पळत गेला, चेंडू परत चेंडू वाढवला. आपल्या संघासाठी 1 धाव रोखण्याचं काम त्यांनी केलं, पण 3 धावा ठोकण्याचं काम या 2 फलंदाजाने केलं. धावसंख्या 3 ने वाढली. धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पोहोचले गेले प्रगती पथावर 14 धावा. चौदा धावाचे मात्र पाहायला भेटतात प्रगती पथावर. चला थोडं स्पीडअप करा, विनंती असेल.
खूपच सुरेख फटका सजवला चेंडूवर मात्र पाहायला भेटतो धर्मवीर चषकातील चौकाराला. चौकारांनी संघाची धावसंख्या पोहोचली गेली प्रगती पथावर. धावा 26 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं चालू आहे. रोहित गोलंदाजी ट्रॅकवर आतापर्यंत चेंडू लागू झाला त्याच्या स्पेल मधलं 4 आणि 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला भेटतो. खराब चेंडू पाहायला मिळाला. आतापर्यंत त्याच्या षटकामध्ये 3 वाईट चेंडू त्याने टाकलेत म्हणजे खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाजी करत असताना रोहितच्या माध्यमातून पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू होता. हलकासा कट केलाय क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवतो. चेंडू फैकी झाले तत्पुरता घेतली गेली ही एकच धाव. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाईल. धावसंख्या 28 धावाच्या मात्र प्रगती पथावर लागल्या. आता या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. थोडं स्पीडअप करा विनंती असेल कारण की अजूनही एक सामना कव्हर करायचा फर्स्ट राऊंडचा आणि त्यानंतर सेकंड राऊंडची लढत चालू होईल. बाबणे संघ जर आपला प्रतिनिधी आला असेल तर नक्कीच आपण स्टेजवर यायचंय. टीम बाबणे संघ चला आपल्याला लवकरात लवकर यायचं नाही तर पॅनलाईचा सामना करावा लागेल. गोपालपाडा संघ या ठिकाणी उपस्थित आहे. बाबणे संघ अनुपस्थित आहे. मॅच कंप्लीट व्हायच्या पहिले या ठिकाणी उपस्थित राहायचं. पुढचा चेंडू फुल टच होता. फुल टॉल मारायचा होता. फटका फसला. खेळाडू गालामध्ये असला कारण की डावकरत हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फसला. विकेटचं पतन. रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमने हाईट फॅक्टर साठी. तर मी विनंती करतो थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये असणारे आमचे निलेश महाजन सर आपल्याला विनंती आहे का आपण चेक करायचं. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय हाईट साठी. बॅटिंग करणाऱ्या टीमने फेअर डिलिव्हरी. फलंदाज बाद आहे. रिव्ह्यू सुद्धा गमावलेला. प्रत्येक संघाला या स्पर्धेमध्ये एक रिव्ह्यू दिला जाईल. तो व्हाईट साठी रनआउट साठी आणि हाईट फॅक्टर साठी. लेग बिफोर साठी रिव्ह्यू नाहीये. जो पंच डिसिजन देतील तो फायनल डिसिजन असेल. फलंदाज बाद होतोय. पुढील फलंदाज मैदानात धावं जायचे दादा थोडं. ऋतिक पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाहायला मिळतोय. तर गोलंदाजीसाठी सज्ज झाला. गोलंदाज तिसरं षटक टाकण्यासाठी राहुल लेट आला. आपल्या संघासाठी कुठेतरी ट्रॅफिक मध्ये अडचण थांबला होता पण संघाचा टायमिंग देऊन तो मात्र उपस्थित राहिला. पहिला चेंडू त्याला लेग साइडच्या दिशेने ग्लास केला. चेंडूला क्षेत्ररक्षक येतो भगवान. चेंडू अडवतो. चेंडू फैकी करतोय आणि हा चेंडू बघता बघता या ठिकाणी दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये रनआउटच्या स्वरूपात विकेट. फलंदाज बाद. जितेश मात्र बाद होतोय. चला फलंदाज लगेच सावध जायचं आपण. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल एक आकाश. वरून पडलाय सूर्याचा प्रकाश आणि खाली मैदानामध्ये आकाश. पाहूया या ठिकाणी पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा आकाशाला
उडवला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, जज करतो पुन्हा एकदा चले जाऊ का नारा सांगतोय गोलंदाज. या फलंदाजाला जैसा आया है वैसा तूने जाना है. विकेटचं पतन. आकाशाला पुन्हा एकदा आकाशाला गवसनी घालायला फटका तर एक्झिक्यूट केला होता, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, त्याने टिपला झेल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फेल. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू बघूया गणेशसाठी कशा प्रकारे टाकला जाईल. थोडासा रनवे मध्ये अडथळा झाला. 40 प्लसचा खेळाडू आहे, गोलंदाजी करतोय, कारण की भरपूर अनुभव आहे क्रिकेटचा. आज मला माझ्या गावासाठी दलखन गावासाठी खेळायचं आणि मला चांगली गोलंदाजी करायची. आज भाईने दिलेली संधी आदिवासी खेळाडूंना, ती संधीचं सोनं मला या शापूरच्या वर्ल्ड कप मध्ये करायचं आणि ते केलं जात आहे या संघाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू मात्र खूप सुरेख फटका सजला. पुन्हा क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पण या ठिकाणी सेफ झोन मध्ये आहे फलंदाज. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या प्रगती बतावं लागली गेली 30 धावा. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानामध्ये तिसरं चालू आहे. चेंडू टाकून दिले आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. थोडा स्पीडअप करा विनंती असेल. पुढचा चेंडू पाहूया. अपटायकर होता, उडवला आकाशाला, क्षेत्ररक्षक स्वतः बॉल ब्लॉक ड्राईव्ह आणि या ठिकाणी विकेट घेतोय. फलंदाज म्हणजे ओव्हर हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे. फलंदाज बाद. काय गोलंदाजी करतो. तिसऱ्या षटकामध्ये आला गोलंदाजीसाठी राहुल आणि राहुल याने अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिली विकेट घेतली रनआउटच्या स्वरूपात, दुसरी विकेट कॅच आउट, त्यानंतर एकदा पुन्हा एकदा कॅच आउट. काय गोलंदाजी. 4 चेंडू टाकून दिले. 4 चेंडू मध्ये 3 विकेट घेतल्या आणि 1 धाव दिलं. चला पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतो खेळाडू कैलास. कैलास पाहूया कशा प्रकारे कामगिरी करेल. तर या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने दिशा दिली. चेंडूला क्षेत्ररक्षक दूरवरचा 52 लगतून येतो. चेंडू पर्यंत पोहोचेल. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता आणि या ठिकाणी दुसरी धाव थर्ड अंपर घेतलाय. सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि तरी पण डाऊटफुल आहे थोडाफार. तो लगेच पंचाने रिव्ह्यू घेतलेला आहे. एक पंच आपण इथेच बसायचे, आपण तिकडे जायचं ना. एक पंच इथेच बसायचे. चेक केला जातोय नक्कीच या ठिकाणी रनआउट आहे की नाही. सॉफ्ट सिग्नल आउट तर याला, पण या ठिकाणी थोडा डाऊटफुल आहे आणि तो लगेच पंचांनी या ठिकाणी थर्ड अंपर घेतलेला आहे. निलेशजी महाजन सर थर्ड अंपरच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चेक केला जातोय. नॉट आउट आहे, म्हणजेच फलंदाज सेफ राहणार.
3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेले प्रगतीपथावर धावा झाल्या 33 धावा आणि आता चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी सज्ज होतो टीम दलकन संघाचा गोलंदाज हेमंत. चला थोडं स्पीडअप करा, खूपच उशीर झाला या मॅचला आणि मी विनंती करतो आमच्या ताई आपण थोडं कोपऱ्याने जायचं कारण की मॅच चालू आहे. थोडं कोपऱ्याने जायचं, एका साईडने आपण जायचं फुटबॉल करून. पहिला चेंडू लोवर फुल टॉस होता आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला अति काही संकट नाही आणि हा चेंडू टॅप झाला. 4 धावांसाठी चौकार गेला. चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसवली गेली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस होता. लेग साइडच्या दिशेने ग्लास केला. चेंडूला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवतो. बघता बघता एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसवली. ते धावसंख्या या ठिकाणी पाहायला भेटते 39 धावा. षटक क्रमांक आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. चौथं चालू आहे. 2 चेंडू टाकून झालेत. 6 धावा ज्या मात्र दिल्या गेल्यात गोलंदाजाच्या माध्यमातून. या ठिकाणी कुठेतरी पाहायला गेलं ना, कुठेतरी मोठे फटके तर आले नाही पण एकेरी दुबारा धावेने लक्ष देऊन संघाची धावसंख्या 39 या अंकावर पोहोचला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस होता. पुन्हा एकदा फटका फसलाय. खेळाडू आहे आणि त्या ठिकाणी विकेटचं पतन होत आहे. सहा विकेट गेला. 39 वर लागलेला हा 6वा झटका. पुढील फलंदाज दादा धावत जा थोडं. अजून एक मॅच खेळवायचे. टीम बामणी टीम विनंती असेल टीम बामणी टीम बामणी टीम आपण कुठे असाल तर लगेच जायचं. रुद्रांस 11 बामणी टीम. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू नक्कीच लाईन चेक केली जाते हेमंत सरांच्या माध्यमातून. वाईट हा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचला. चाळीस धावाच्या मात्र प्रगतीपथावर स्कोर बोर्डवर लागल्यात. हा फटका सुरेख आहे पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जर आकाशालगत गेला क्षेत्ररक्षकाकडे पोहोचला. डोळे बंद करून सांगतोय की विकेट जाते कारण की आदिवासी टेनिस क्रिकेटले हे खेळाडू आहेत ना फक्त जास्तीत जास्त प्रॅक्टिसवर लक्ष देतात आणि प्रॅक्टिस करून ते मात्र पूर्णपणे झेल अप्रतिम घेत असतात. टीम बाबणे संघ तुमचे खेळाडू दिसतात आम्हाला पण तुमचा प्रतिनिधी इकडे पोहोचत नाहीये. पॅनलचा सामना करावा लागेल. ही मॅच कंप्लीट व्हायच्या पहिले जर उपस्थित नाही राहिले तर तुमच्या संघाला आदिवासी टेनिस क्रिकेटच्या नियमानुसार आणि या स्पर्धेच्या नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी पॅनलचा सामना करावा लागेल. पुढील फलंदाज मनोज. शाळेतील विद्यार्थी विनंती आहे तुम्ही गार्डन मध्ये फिरत नाहीये कारण की मॅच चालू आहे. चला लगेच मैदानाच्या बाहेर निघायचं. बाबने टीम आपला ड्रेस कोड घ्यायचंय लवकर यायचंय. हा फटका सुरेख आहे आणि हा चेंडू फेकून देतोय. 6 धावांसाठी षटकार. षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाते. धावसंख्येची मात्र पाहायला भेटते प्रगतीपथावर धावा लागल्या. 6 ने मोर लावली आणि धावसंख्या पोहोचले गेली प्रगतीपथावर 46 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खूपच सुरेख फटका सजवलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक इथे बाउंड्री लगतचा चेंडू वाढवतो. चेंडू फेकी होईल आणि 2 धावा कंप्लीट केले जातात. 2 धावाने संघाची धावसंख्या प्रगतीपथावर लागली गेली. स्कोर बोर्डवर 4 षटकाच्या अखेरीस 48 धावा आणि 49 धावांचं आव्हान ठेवलंय टीम दलकन संघासमोर. बाबणे संघ पॅनलचा सामना करावा लागेल. टीम नितीन
आपल्या टीमचा प्रतिनिधी. चला लवकर लवकर आपला ड्रेस कोड घेण्यासाठी आणि टॉर्च उडवण्यासाठी लगेच यायचंय. चला लवकर फिल्डिंग सज्ज करा आणि फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवा. बाबने संघाला पॅनलाइज केलं जाईल. गोपालपाडा संघाचा कर्णधार. चला आपण लगेच टॉस उडवण्यासाठी यायचं. टीम गोपालपाडा संघ. आज दूरवरचे संघ भाई या ठिकाणी उपस्थित पहिले राहिलेत पण जवळचे संघ अनुपस्थित असतात. पेनल्टी दिली जाईल लक्ष असू द्या. वरत जायचे आपण स्टेजवर आपल्या ड्रेस कोड घ्यायचे आणि तिथेच नाणेफेकी केली जाईल. हेमंत सरांशी संपर्क साधायचा. मुख्य आयोजक आहेत हरिओम मित्रमंडळचे. मी विनंती असेल आमच्या ताईंना महिला वर्गांना विनंती आहे की आपण एका साईडने जायचं. ताई मधून येऊ नका. मधून आल्यानंतर तुमच्या मॅच चालू आहे बॉल वगैरे लागलं तर फुकट तुम्ही आम्हाला दोष द्याल. कारण की इकडून खूप मोठा रस्ता आहे. तो रस्ता सोडून तुम्ही डायरेक्ट मैदानामधून येता. ज्यावेळेस मॅचेस नसतात त्यावेळेस तुम्हाला पूर्ण मैदान असतं पण कुठेतरी मॅच ठेवल्यानंतर आम्हाला थोडे दिवस तरी तुम्ही आमच्यासाठी एका साईडने जात जा. धन्यवाद. चला फलंदाज टीम दलकन टीम. चला फलंदाज लगेच मैदानामध्ये जायचे आणि या ठिकाणी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. फलंदाजीसाठी आले हर्षल आणि राहुल. चला चला फलंदाज. आणि ह्या ठिकाणी टायमर लावलेला आहे आमच्या युट्यूबर दादाने आणि लगेच आमच्यापर्यंत पोहोचवायचे 15 मिनिटांमध्ये जर 3 षटक कंप्लीट झाले नाही तर या ठिकाणी त्या संघाचा एक खेळाडू 30 सर्कलमध्ये ऍड करा कारण की टायमिंग खूपच घेत आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल आला आणि मॅचला सुरुवात झाली. आणि हा चेंडू पहा आकाशाला का उडवलाय आणि हा चेंडू कुठे लँड होते बघूया. ताई तुम्ही निघून जायचे पण हा चेंडू पहिल्या डब्यामध्ये चौकार जातोय. पहिल्या चेंडूवर चौकार मारतोय. हा चेंडू ऑफसाईडला मारायच्या नादामध्ये बॅटीची काढा लागून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावेसाठी एका धावाने स्ट्राईक चेंज होते. धावसंख्या प्रगतीपथावर पाहायला गेल्या 5 धावा.
या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचा छोटा आरू. पुन्हा एकदा एक मोठा व्यक्तिमत्व वेताळ स्वामी संघाचा राहुल सालवी यांचं हार्दिक स्वागत आहे. यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यायचे. वन हातामध्ये म्हणजे म्हणतो ना एक हात बाहुबलीचा तसा एक हात राहुल सालवीचा आणि एका हातामध्ये मॅच फिनिशर करणारा राहुल सालवी. पाहूया इकडे मैदानामध्ये पुढचा चेंडू. ओहो हलकासा कट गेला चेंडूला दिशा दिली मनगडाच्या साह्याने. क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाईल. धावसंख्या 6 तुम्ही पहा कारण की धावसंख्या 6. दलकन संघ फलंदाजी करत आहे. दलकन संघाला जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. तसेच हरिओम संघाचे समर्थक आमच्या पांगा हा सुद्धा उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. हा चेंडू व्हाईट पाहायला भेटतोय. आणि या ठिकाणी एक चांगल्या व्यक्तिमत्वाचं आगमन होत आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर वेताळ स्वामी संघाचा एक खतरनाक भन्नाट वेगाचा गोलंदाज जयेश गावंडे सर यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या संगतीला सालवी दादा त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू पाहूया. आणि हा चेंडू पाहायला गेला तर लाईन चेक केली जात आहे. वाईट चेंडू येतोय. खराब चेंडू पाहायला भेटतात. धावसंख्या मात्र 9. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल कशा प्रकारे खेळला जाईल. 49 धावांचं टार्गेट आहे. हा चेंडू बाटीची कडा लागून स्टँडवर चेंडू आढळतोय. कॉटन बोर्ड विकेटचं बटन फलंदाज बाद. एका षटकाच्या अखेरीस एक गडी बाद दलखंड टीमचा. धावसंख्या पाहायला गेलं प्रगतीपथावर धावा 9 लागलेला हा पहिला धक्का पहिला गडी बाद. चला थोडं स्पीडअप करा विनंती असेल. पुढील फलंदाज मैदानामध्ये एंटर करतोय आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज झाला. आता समीकरण असेल उर्वरित 18 चेंडू. चेंडू मध्ये 40 धावांची गरज आहे. 18 चेंडू 18. गोलंदाजीसाठी आकाश आलाय पाहूया. पहिला चेंडू आकाशाचा थोडासा लेट आला. बॅट मध्ये घेतला. ऑफसाईड दिशेने दिशा दिली चेंडूला आणि एकच धाव घेतली गेली. पुढचा चेंडू पाहूया. आणि हा चेंडू पाहायला गेला तर भीमर चेंडू नो चेंडू घोषित केला पंचाने. नो चेंडू आणि लगेच पंच आपण गर फिरवायचा. फ्रेड आहे. अभित सावंत सर पंचाच्या भूमिकेमध्ये दांडगा अनुभव क्रिकेटचा. आणि हेमंत सर
फ्रीड चेंडू पाहूया आकाशाचा. फ्रीड चेंडूवर मात्र खूपच सुरेख फटका सजवला. क्षेत्ररक्षक येतो बाउंड्री लगतचा. चेंडू वाढवला गेला. चेंडू फैकी केली जाते. तत्पुरता या ठिकाणी पाहायला भेटेल काय आणि विकेट, रनआउटची विकेट. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये रनआउटची विकेट. टीम बाबणे विपक्ष टीम या ठिकाणी पाहायला भेटेल गोपालवाडा. चला टॉस उडवून घ्यायचं. पुढचा चेंडू पाहूया. या ठिकाणी पुन्हा एकदा आकाशाला चेंडू उडवला. नवीन आलेला फलंदाज नॉन स्ट्रायकरवर आणि या फलंदाजाला मात्र विकेट घेतली गेली. फलंदाज बाद. तू चल मग आया. मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय टीम दलकन संघ कुठेतरी बॅकफुट वर जातोय. 12वा लागलेला हा धक्का. हेमंत बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये गणेश. पुढचा चेंडू पाहूया. यार्कर लाईनचा चेंडू होता. फक्त हलकासा क्लास केला क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा एकदा विकेटचं बटन. मैदानाच्या आतमध्ये काय चालू आहे. टीम दलकन संघाला लागलेला धक्का. चल आया, आया चल. हेच मैदानामध्ये तो जाणार, मी येणार, मी जाणार, तो येणार. एकामागे एक धक्का लागतात. म्हणजे पूर्ण 11 खेळाडूंना संधी मिळते धर्मवीर चषक मध्ये फलंदाजी करण्याची. टीम बाबणे संघाने टॉस जिंकला आणि फलंदाजी स्वीकारली आणि टीम गोपालपाडा संघ आपण लगेच तयार आहे क्षेत्ररक्षणासाठी. तुमचा पूर्ण स्क्वॉड घेऊन तुम्ही जरी इथे येऊन राहिले ना तरी चालेल. चला तुम्ही या इकडे आणि इथूनच मैदानामध्ये लगेच जायचं. पुढील फलंदाज मैदानामध्ये लवेश येतोय. हा फटका ऑफसाईडच्या दिशेने. खूपच सुरेख फटका सजवला. क्षेत्ररक्षक येतो बाउंड्री लगत. चेंडू अडवला जाईल आणि चेंडू फैकी केले. तत्पुरता घेतल्या गेल्या या 2 धावा. 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाईल. आमचा स्कोरर मित्र आम्हाला आरू सांगताना धावसंख्या 14 धावाच्या मात्र प्रगती पथावर लागल्या. षटक क्रमांक 2 चालू आहे. आतापर्यंत चेंडू टाकून झाले. या षटकातील 5 म्हणजे शेवटचा चेंडू आहे. हा चेंडू खूपच सुरेख पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू पाहायला भेटतो. विकेट आहे. या चेंडूवर बॅटिंगची कडा लागल्या. फलंदाज बाद आहे आणि काय मैदानाच्या आतमध्ये विकेट, विकेट आणि विकेटच. आता समीकरण असेल उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे धावा. 12 चेंडू 35 ची गरज आहे. 12 चेंडू 35 धावांची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज ऋतिक आला. ऋतिक कशा प्रकारे कामगिरी करेल पाहूया. आतापर्यंत गोलंदाजाने चांगली कामगिरी केली. पुन्हा एकदा बॅटीची कडा लागले. पुन्हा एकदा एसटी रक्षकाकडे चेंडू जातोय आणि पुन्हा एकदा एक गडी बाद होतोय.
6 गडी बाद झाले टीम दलखण टीमचे 6 गडी बाद. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गौरव. गोरख बाद झाला त्याची जागा भरून काढण्यासाठी गौरव येतो मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येकाला संधी मिळते धर्मवीर चषक मध्ये बॅटिंग करण्याची. पुढचा चेंडू बघूया. हा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस लाईट फाटका सजवला क्षेत्ररक्षक आहे चुकी करणार नाही आणि 7वा धक्का. गौरव आल्या पावली पुन्हा एकदा परत तंबू मध्ये 7वा धक्का लागतोय. आता पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल कोण जातोय. त्याला दिलाय देवानी वरदान त्याचं नाव वरदान. फटका खूपच सुरेख सजवला क्षेत्ररक्षक आहे लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. धावसंख्या पुढे सरसवली जाते. धावसंख्या 16 धावाच्या मात्र प्रगती पथावर पाहायला भेटतात. पुढचा चेंडू मात्र मनगंडाच्या साहाय्याने खेळून काढला. बाबू क्षेत्ररक्षक आहे चेंडू भारता पोहोचत चेंडू अडवतोय आणि या ठिकाणी एकच धाव. 17 धावा प्रगती बतावं लागल्या. थोडं स्पीडअप करा विनंती असेल. अजून एक मॅच कव्हर करायचं आणि त्यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात करायची. फटका पुन्हा एकदा फसला खेळाडू आला चेंज करतोय आणि त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. पंच लक्ष असू द्या 30 सेकंद बाकी आहेत. ओव्हर संपली नाही तर एक खेळाडू 30 सर्कल मध्ये ऍड करायचं आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर नक्कीच एक धाव कंप्लीट केली जाते. अशा प्रकारे षटक क्रमांक कंप्लीट होत आहे. तिसरं कंप्लीट होत आहे. सर टाइम संपला. एक खेळाडू 30 सर्कल मध्ये ऍड करायचं. एक खेळाडू 30 सर्कल मध्ये ऍड करायचे सर. 15 मिनिटं कंप्लीट झालेले आहेत. एक खेळाडू 30 सर्कल मध्ये ऍड करा. पुढील फलंदाज भगवान. पाहूया शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजाला पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. भरपूर धावांची गरज आहे. 5 चेंडू आता करायचे धावा.
29. 5 चेंडू 29 ची गरज आहे. पुन्हा एकदा उंचावर मारायच्या नादामध्ये फटका फसला. पुन्हा एकदा धक्का बसला. विकेटचं पतन. आठ गडी बाद झालेत. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय सचिन. सचिन येतोय मैदानाच्या आतमध्ये. चला फलंदाज लगेच जायचे दादा, धावत जायचे. भगवान लगेच आपण मैदानाच्या बाहेर जायचे. गोपालपाडा संघ आपण लगेच तयार राहायचं फिल्डिंग साठी. आणि हा फटका खूपच सुरेख आहे आणि या फटक्यावर सुद्धा झटका. नऊ गडी बाद झालेत. आता शेवटचा गडी असेल. पुढील फलंदाज रोहित. प्रत्येक खेळाडूला चान्स मिळाले. आमच्या 12 प्रतिनिधी म्हणत असेल का मला पण चान्स पाहिजे होती, पण ह्या ठिकाणी 12 प्रतिनिधी फक्त सर्वांची नावं सांगण्यासाठी आहे. पुढील मॅच मध्ये त्याला सुद्धा चान्स मिळेल. पाहूया. 9 गडी बाद झालेले आहेत. खूपच सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली टीम आपल्याला पाहायला गेलं तर हे तुझा बाडा संघ. हा चेंडू मात्र खूपच सुरेख चेंडू पाहायला घेतला. टप्पा पडला. चेंडू गरकन फिरला आणि हा चेंडू जातो लेग बाईच्या स्वरूपात. एकदा बाईच्या स्वरूपात एक धाब आहे. खूपच सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पडला. चेंडू काहीसा वळण घेतोय आणि काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालवा. सुरेख गोलंदाजीची मात्र पाहायला मिळते आपल्याला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. अशा प्रकारे काय गोलंदाजी आपल्या संघाला मात्र संघ कुठेतरी एक गोलंदाजीच्या जीवावर आपल्याला जिंकून दाखवायचं. कारण की धाबा फलंदाजी करत असताना 48 धावा केल्या होत्या आणि 49 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. लोवर फुल्ड चेंडू होता. फटका फसला आणि त्या ठिकाणी खेळाडू फसला. विकेटचं पतन. अशा प्रकारे टीम दलखा टीम ऑल आउट होते आणि मात्र या ठिकाणी विजय प्राप्त केला तो मात्र हेदूच्या बाडा संघाने जिंकलेल्या संघाचं धर्मवीर चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. हारलेल्या संघाचं कौतुक. चला मैदानामध्ये लगेच आपण लाईनअप करा, हँडशेक करा आणि मगच मैदान सोडा. आणि मी विनंती करेल टीम या ठिकाणी गोपालपाडा संघ आपण सुद्धा लाईनअप करा.